नवी मुंबई महानगरपालिकेच्या ऐरोली रुग्णालयात उपचारादरम्यान गरोदर महिला सोनम डोंगरे आणि त्यांच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले. या प्रकरणावरून शिंदे गटाची शिवसेना आणि शरद पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष आक्रमक झाले असून पालिका आयुक्त कैलास शिंदे यांना जाब विचारण्यासाठी महापालिकेत धडक दिली. ऐरोली येथील महानगरपालिका रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या सोनम डोंगरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उपचारावेळी चुकीचे इंजेक्शन किंवा चुकीचा डोस दिल्यामुळे हा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेत त्यांच्या पोटातील बाळाचाही मृत्यू झाला असून आणखी एक महिला अद्याप व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहे. या घटनेनंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी, दोषींवर कठोर कारवाई आणि मृत महिलेच्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी केली. तसेच अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचा शासकीय आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होत असल्याचा आरोपही करण्यात आला. दरम्यान पालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगत संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती दिली. उपचारादरम्यान नेमके कोणते इंजेक्शन वापरण्यात आले, वैद्यकीय प्रक्रियेत कोणती चूक झाली आणि जबाबदारी नेमकी कोणाची होती याची सखोल चौकशी केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चौकशीत जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासनही त्यांनी दिले. आता या चौकशी अहवालात नेमके काय निष्पन्न होते आणि दोषींवर कोणती कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नाही, म्हणजे अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायक आहे. मी त्यांच्या कुटुंबाप्रती पूर्ण संवेदना व्यक्त करतो. परंतु ही घटना समजल्यानंतर आम्ही रात्रीच सिव्हिल सर्जन ठाणे यांच्या अध्यक्षतेखाली एक जे डॉक्टर आणि एक IMAचे रिप्रेझेंटेटिव्ह असे 3 आणि आमचे महानगरपालिकेचे एक डॉक्टर असे यांची समिती ह्या सर्व प्रकरणाची, त्याचे झालेले उपचार, त्यांचे औषधाचे हे तपासणी करण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर हे जे काही आपण इंजेक्शन दिले त्याचे सुद्धा FDA कडून तपासणीचे आपण प्रस्ताव पाठवले. सगळी बॅचचा वापर सध्या थांबवलेला आहे. प्रथमदर्शनी ह्या दोन्ही इंजेक्शनचा मुदतबाह्य करण्याचा कालावधी हा मार्च म्हणजे 27 आणि एकाचा जानेवारी 27 आहे. त्यामुळे मुदतबाह्य होण्याचा कालावधी तर प्रथम दर्शनी तर तो आहे. परंतु त्याच्यानंतर सुद्धा 2 महिलांवर, एक डोंगरे आणि एक मिश्रा, अशा 2 महिलांना दुसरा डोस 30 तारखेला एक डोस दिला. नंतर दुसरा डोस काल देत असताना दिल्यानंतर 5 मिनिटांमध्येच त्यांचं सॅच्युरेशन जे आहे, आपलं ऑक्सिजन लेवल कमी झालं आणि त्या कोलॅप्स झाल्या. त्यांना रिसर्क्युलेट करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर ICUला शिफ्ट केलं. त्याच्यामध्ये एकीचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुसरी महिलेचा आत्ता उपचार सुरू आहे आणि त्यांच्या तब्येतीमध्ये आता सुधारणा होत आहे. असे मी डॉक्टरांशी आता फोर्टिस हॉस्पिटलला त्या ॲडमिट आहेत. आणि हे ज्यांचा मृत्यू झालेला ज्या श्रीमती डोंगरे आहेत त्यांच्या पूर्ण चौकशी करण्यासाठी ही समिती नेमलेली आहे. त्याचे पूर्ण इन्व्हेस्टिगेशन होतील आणि त्याच्यानंतर संबंधित जबाबदार अधिकारी असतील, सध्या त्यांना रजेवर पाठवले. आज अहवाल आल्यानंतर त्यांच्यावर पण आम्ही कारवाई करणार आहोत. एकूणच सर्व प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेऊन या पूर्ण प्रकरणामध्ये कुणाचेही दोषी आढळेल त्यांना आपण कारवाई करणार आहोत आणि असे प्रकार पुन्हा भविष्यात होऊ नये याच्या सुद्धा उपाययोजना याच्यामध्ये केल्या जातील. मी आपल्याला माझ्याकडे शिष्टमंडळ आलेलं होतं. नागरिक म्हणून मी, आपण ज्यावेळेस एखाद्या घटनेबाबत तीव्र प्रतिसाद नागरिकांमध्ये उमटत असतात, याच्यामध्ये 15 दिवसाची जी अवधी दिलेला आहे ह्या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आपण दिलेला आहे. पण आता जो तात्पुरता म्हणजे आज जो एक अहवाल, माझा इंटरनल जो अहवाल येईल तो आजच संध्याकाळी येणार आहे. आणि ह्या पेशंटच्या हाताळणीबाबत झालेले जे काही एकूणच औषधाचा म्हणजे त्याला देताचा ट्रीटमेंट प्रोटोकॉल फॉलो केला नाहीत का, किंवा झालेले त्याचे ओव्हरडोस झालेले आहेत त्या वेगळं काही दुसऱ्या कारणात त्याच्यामुळे हे सगळं, कारण 2 महिलांना एकाच वेळेस एक इंजेक्शन दिल्यानंतर होणं हा प्रथमदर्शनी जरी आपल्याला औषधाच्या याच्यावर आपण जात असतो तरी त्याच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये आणि FDAच्या रिपोर्टमध्ये त्या दोन्ही गोष्टी साफ होतील. म्हणून आपण 15 दिवसाचा तो कालावधी घेतलेला आहे. कारण इन्व्हेस्टिगेशन व्हायला त्यावेळेस आता PM चे रिपोर्ट आहेत, त्यांचे विसराचे रिपोर्ट आहेत, ती सर्व रिपोर्ट घेऊन एका कन्क्लुजनपर्यंत, आपल्या निष्कर्षापर्यंत यावं लागतं. म्हणून तो 15 दिवसाचा कालावधी दिला. परंतु एकूणच कालची परिस्थिती हाताळताना काही त्याच्यामध्ये चूक झाल्यात का त्याचा अहवाल माझ्याकडे आज संध्याकाळीच येईल आणि त्याच्यावर आम्ही पुन्हा कारवाई करू.